या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या या शंख यात्रेचा सारथी रोहित केणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य। तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्षपणे स्वागत करीत आहोत। आज आपण आदिशक्तीच्या एका रौद्र आणि तितक्याच प्रेमळ अशा चंडिका देवीचं दर्शन घेणार आहोत आणि त्यासाठी आपण दाखल होत आहोत जूचंद्र नायगाव येथील श्री चंडिका देवी मंदिरात। चला तर मग सुरू करूया आजची ही शंखयात्रा, घेऊया देवीचं दर्शन आणि करूया दिव्य शंखनाद। जूचंद्र येथील रमणीय डोंगर माथ्यावर चंडिका देवीचे मंदिर आहे। वसईतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर जूचंद्राच्या पूर्वेला एका मत्स्याकृती आकाराच्या पर्वतावर विराजमान आहे। उंच डोंगर माथ्यावर असलेले हे मंदिर म्हणजे एक आल्हाददायक स्थळ आहे। दरडीवर दरड रचल्याप्रमाणे उंच डोंगरावर असलेले हे मंदिर पाहताच मन आश्चर्याने थक्क होऊन जाते। मंदिर अतिप्राचीन असून ते महाभारतकालीन म्हणजेच पांडवकालीन असावे असे सांगितले जाते। प्रचंड शिलाखंडाच्या गुहेत असलेल्या या पुरातन मंदिरात श्री चंडिका, श्री कालिका आणि श्री महिषासुरमर्दिनी तसेच श्री गणेश यांच्या पाषाणी पूर्वाभिमुख मूर्ती आहेत। भाविकांचे नवस पूर्ण झाल्यावर डोळे, हात, पाय, पाळणे यांच्या सोने, चांदी किंवा पितळेमधील प्रतिकृती मातेला अर्पण केले जातात। नारळ, 5 नारळांची तळी, साडी, खण, वेणी व ओटी भरण्याचे सामान देवीला अर्पण करून भक्त देवींची मनोभावे पूजा केली जाते। या मंदिरात 70 ते 75 वर्षापूर्वी मातेच्या दर्शनाला चिंचोळ्या वाटेवरून दगडांच्या कडेकपारीला हात पकडून एका वेळी फक्त एकच भक्त जाऊ शकत होता। आज मितीस जूचंद्र आणि पंचक्रोशीतील श्री चंडिका देवी भाविक, समाजसेवक, उद्योजक, व्यावसायिक यांच्या मदतीने, कार्यकर्त्यांच्या रात्रंदिवस परिश्रमाने आणि बालयोगी श्री सदानंद महाराजांच्या आशीर्वादाने डोंगर माथ्यावर 5 मजली असे मोठे देवालय साकार झाले आहे।
तर मित्रांनो, आता जाणून घेऊया या मंदिराबाबतची माहिती इकडच्या गुरुजींकडून. नमस्कार गुरुजी. नमस्कार. गुरुजी, आम्हाला सर्वप्रथम तुमचे नाव सांगा. मी प्रमोद गणपत पाठक. अच्छा. या मंदिरामध्ये 6 वर्ष पण देवीची सेवा करतो आहे. अच्छा. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की याचं देवी पुराणामध्ये उल्लेख आहे. अच्छा. की सतीचे जे अंग आहेत ते भारताच्या प्रत्येक ठिकाणी पडलेले आहेत. त्यातलं एक अंग या ठिकाणी पडल्यामुळे याचे 3 भाग झालेले आहेत. अच्छा. की या साईडला एक नंबरला जे आहेत कालिका आहे, मध्ये या मुख्य चंडिका, महिषासुरमर्दिनी आणि गणपती. हे स्वयंभू आहे, त्यांना कुणीही निर्माण केलं नाही. पूर्वीच्या काळी या ठिकाणी मोठा पर्वत होता आणि या ठिकाणी खोल दरी होती. तिथून छोटा रस्ता येण्याचा, परंतु 90च्या पुढे गावातल्या भक्तजनांच्या साह्याने, ट्रस्टींच्या उदार अंतःकरणामुळे हा या ठिकाणी पूर्वेकडील मार्ग सुरू केलेला आहे. पश्चिमेकडे 201 पायरी आहेत. पूर्वेकडून 35 ते 40 पायरी आहे. 4 मार्ग हळूहळू म्हातारे माणसं किंवा रुग्ण पडू शकतात. यात सकाळी 6 वाजता मंदिर उठते. नंतर देवाला स्नान शृंगार केला जातो. 7 वाजता भाविकांसाठी मंदिर उघडलं जातं. त्यानंतर जी भाविक लोक त्यांच्या काही इच्छाकांक्षा त्याप्रमाणे त्या कोणी नवस बोलतंय, कोणी देवीला नवस फेडतंय. बरोबर. सकाळी 8:30 वाजता मंगल आरती असते. संध्याकाळी 7 वाजता त्या ठिकाणी पण देवीची मंगल आरती, देवीचं नामस्मरण आणि रात्री 8:30 वाजता मंदिरचं बंद. बरोबर. तसंच दर पौर्णिमेला या ठिकाणी भंडारा केला जातो देवीचा. गुजराती लोक समुदाय मोठा लोक येतात. 300-400 माणसं दर पौर्णिमे इथे येतात. त्यांचे जेवण इथं त्यांचा भंडारा असतो. त्यांचे सकाळी या ठिकाणी पूजा अर्चना होती. दिवसभर त्यांचं नामस्मरण आणि दुपारी भंडारा चालतो. तसेच नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी देवीचे पाठाचे वाचन केलं जातं. सप्तशती पाठाचं. नवमीला हवन होतं. दसऱ्याला देवीची मिरवणूक होती. देवीची उत्सव मूर्ती असते. ही पहिल्या दिवशी गावातून त्या ठिकाणी तलावात देवीला स्नान करून नंतर ग्राम प्रदक्षिणा करत या ठिकाणी ते घटस्थापना होते. आणि घटस्थापना झाल्यानंतर दसऱ्या दिवशी सुद्धा परत ग्राम प्रदक्षिणा करून देवीला त्या ठिकाणी पाद्यपूजा केली जाते आणि याचं घटाचे विसर्जन होतं. नवरात्र उत्सव असतो. नवरात्रामध्ये अनेक प्रकल्प असतात, भजन असतात, कीर्तन असतात आणि या ठिकाणी लोक लांबून लांबून येतात. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश तिकडे येतात. कोणाला मूलबाळ होत नाही, त्यांना आईच्या कृपेने मूलबाळ होत आहे. कोणाला कोर्टाने केस आपल्या बाजून निकाल पाहिजे देतात. घरामध्ये गृहक्लेश असतात. तसं कुणी घरातून निघून अनेक व्याधीने जे भक्त लोक असतात ते देवीकडे येतात, आपलं देवीला गाराणं सांगतात आणि देवीच्या कृपेने त्यांचं पूर्ण होतं आणि आनंदाने उत्सव आपल्या घरी निघून जातात. बरोबर. धन्यवाद गुरुजी, आमच्या या प्रेक्षकांना तुम्ही चांगली उपयुक्त माहिती दिली या मंदिराबद्दल. धन्यवाद. जय चंडिका. जय चंडिका. तर भक्तांनो, आता आपण जाणून घेऊया श्री चंडिका देवी आईच्या संस्थानाबाबत. आपल्यासोबत आहेत श्री मनोहर पाटील भाऊ. नमस्कार सर. जय चंडिका. जय चंडिका. तर मनोहर भाऊ, आपल्या दर्शकांना आपली जे चंडिका आईचं मंदिर आहे तर त्याबाबत विविध धार्मिक आणि सामाजिक कार्य केले जातात, तर त्याबद्दलची थोडीशी माहिती आपल्या दर्शकांना. मंडळी,
हे आदिमाय आदिशक्ती चंडिका मातेचं पांडवकालीन मंदिर आहे. हे मंदिर आता सध्या पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यामधील जुचंद्र गावच्या गिरी शिखरावर साधारणतः 400 फूट उंचीवर असं आहे. या मंदिरामध्ये चैत्र यात्रोत्सव 3 दिवस चालतो. तसंच हा अश्विन शुद्ध प्रतिपदेला आता घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. नवरात्रोत्सवामध्ये 9 दिवस आदिशक्तींची या ठिकाणी पूजा होते. पहाटे 5 वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होते. सप्तशती पाठ वाचन आहे, संध्याकाळची धूपारती आहे, प्रार्थसमयीची आरती आहे, त्यानंतर भजन कीर्तन हे कार्यक्रम या ठिकाणी मंदिरात होतात. आता दररोज रात्री 9 ते 10 सामुदायिक गरबा नृत्य या मंदिरामध्ये नवरात्रोत्सवात होतं. त्याचप्रमाणे बालयोगी सदानंद महाराज या आश्रम संस्थेतर्फे जो आयुर्वेदिक चहा काढलेला आहे सदानंद पी म्हणून, तो चहा या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना विनामूल्य देण्यात येतो. त्याचप्रमाणे 30 रुपयामध्ये अन्नछत्र चालवलं जातं. 30 रुपयात पोटभर जेवण अन्नछत्रात दिलं जातं. अशा रीतीने हा नवरात्रोत्सवामध्ये हा सोहळा असतो. याच्यात महानवमीला होम हवन आणि महाप्रसाद भाविक भक्तांना दिला जातो. दसऱ्याला घट विसर्जन मिरवणूक होऊन नवरात्रोत्सवाची सांगता होते. यात्रोत्सव नवरात्रोत्सवाप्रमाणे यामध्ये ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचं आयोजन केलं जातं. प्रत्येक वर्षी बालयोगी सदानंद महाराजांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा दत्त जयंतीनंतर सुरू होतो. तो 7 दिवस चालतो. त्याचप्रमाणे सामाजिक कार्य जर बघितलं तर या मंदिराच्या वतीने प्रत्येक वर्षी फक्त 101 रुपयात सामुदायिक शुभविवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं. यंदा 2026 मध्ये साधारणतः याचं 20वं वर्ष आहे. मागील 19 वर्षामध्ये साधारणतः हजारो तरुणींची विवाह या संस्थेमार्फत केलेली आहेत. त्याचप्रमाणे काहींना स्वतंत्र विवाह करायचे असतील तर फक्त 49,000 मध्ये त्यांचं मंगल कार्य किंवा विवाह या मंदिरामध्ये आमच्या प्रसादालयात भवनमध्ये केलं जातं. मंदिराच्या वतीने रंगमंच आहे, जय चंडिका रंगमंच आहे, ज्या ठिकाणी नाट्यप्रयोग होतात, धार्मिक कार्यक्रम होतात. त्याचप्रमाणे भवन आहे, प्रसादालय आहे, ज्यांचं विस्तारीकरण झालेलं आहे. त्यामध्ये सुद्धा अनेक धार्मिक कार्यक्रम, त्याचप्रमाणे विवाह सोहळा होतो. अशा रीतीने मंदिराच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्याचप्रमाणे नाट्य मंडळ आहे, अन्नपूर्णा महिला मंडळ आहे. अन्नपूर्णा महिला मंडळाच्या वतीने प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला महाप्रसाद दिला जातो. अशा रीतीने मंदिराच्या वतीने सामाजिक धार्मिक कार्यामध्ये जसं उत्सव साजरे करतो तसे विविध उपक्रमही आम्ही करत आहोत. धन्यवाद मनोहर सर, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ही उपयुक्त माहिती दिली. जय चंडी. जय चंडी. तर मित्रांनो, आजच्या या शंखयात्रेत आपण दर्शन घेतलं आदिशक्तीच्या चंडिका, कालिका आणि महिषासूर मर्दिनी या रूपाचं. तुम्हाला ही आजची शंखयात्रा कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी एक शंखनाद, तुमचा शेअर म्हणजे भक्तीचा दिवा, आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी. तोपर्यंत जय श्री चंडिका देवी. शंखयात्रा, शंखनादातून दिव्यतेकडे.